सर्व विद्यार्थ्यांचं या आकांक्षा क्लासमध्ये परत स्वागत आहे। तर बाळांनो, आपण काल कोणता काळ शिकला? तर आपण काल जर पाहिलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स हा काळ आपण शिकलेला आहे। तर मग आता कुठे जायचं आपण? चला आपण आपल्या ग्रामरचं रजिस्टर काढूया। ग्रामरचं रजिस्टर आपण काढलं, ग्रामरचं रजिस्टर सर्वांनी काढलं। काढल्याच्या नंतर आपण थोडस काल नेमकं काय घेतलं त्या संदर्भात थोडस पाहूया आपण। तर बाळांनो, आपण कंटिन्युअस टेन्स मध्ये कॅपिटल बी मधील कंटिन्युअस टेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल घेतलं। त्याच्यानंतर ना पास्ट कंटिन्युअस टेन्स पहा, या ठिकाणी पहा स्मॉल बी पास्ट कंटिन्युअस टेन्स व्यवस्थित क्लोज केल्याच्या नंतर हा पास्ट कंटिन्युअस टेन्स घेतला, त्याची टेप घेतली होती, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल पाहिलं होतं। इथपर्यंत आपण कालच्या लेक्चर मध्ये टेन्सच्या संदर्भात पाहिलेलं आहे। आता नेक्स्ट पुढचा काळ आपल्याला घ्यायचंय। तर बाळांनो सांगा बरं, पुढचा नेमका काळ कोणता आहे, टेन्स कोणता आहे? तर पुढचा टेन्स आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स। फ्युचर कंटिन्युअस टेन्स। तर मग आता आपण टेन्सला सुरुवात करण्याच्या अगोदर काल जे आपण काल शिकलो त्याला व्यवस्थित क्लोज करून घ्या। नेमकं क्लोज कसं करायचं मग? तर मी दाखवल्याप्रमाणे अगोदर पण दाखवलं होतं, हा आपला पास्ट कंटिन्युअस टेन्स काळ संपलेला आहे। मग असं व्यवस्थित क्लोज करून घ्या, त्याला तुम्ही व्यवस्थित क्लोज करून घ्या। क्लोज केल्याच्या नंतर ना एक दोन लाईन सोडा आणि सोडल्याच्या नंतर ना खाली त्याच्या खाल्ल्या साईडला स्मॉल सी टाका। काय टाकायचं? स्मॉल सी। चला लिहा व्यवस्थित स्मॉल सी, अवकाश दाखवल्याप्रमाणे टाका स्मॉल सी। आणि त्याला नाव काय द्यायचे आपल्याला? फ्युचर कंटिन्युअस टेन्स। काय द्यायचे बाळांनो? फ्युचर कंटिन्युअस टेन्स। लिहा मग फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स। एक लाईन सोडा त्याच्या खाल्ल्या साईडची, त्याच्या खालच्या साईडची एक लाईन सोडा आणि सोडून असं सूत्र लिहून घ्या बरं दाखवल्या पद्धतीनं। सूत्र कसं असेल मग? एस प्लस शॉल बी ऑब्लिक विल बी प्लस विफोर प्लस ओ असं तुम्हाला घ्यायचं आहे। चला तर आपण जाऊया आपल्या डिजिटल बोर्ड कडे जाऊया। आपण आपला डिजिटल बोर्ड ओपन केला, ओके। हा, आता आपण आपल्या टीचिंगला सुरुवात करूया। स्मॉल सी टाकलं तुम्ही, फ्युचर कंटिन्युअस टेन्स लिहिलं। तर बाळांनो, आपल्याला फ्युचर कंटिन्युअस टेन्स शिकण्यासाठी टायटलच्या नंतर ना खाली काय घेतो आपण? तर सूत्र घेतो आपण। त्या काळाचं सूत्र घेतलेलं आहे आपण आतापर्यंत। तर मग आता कोणता काय घ्यायला होतं आपण? फ्युचर कंटिन्युअस टेन्स। तर चला तर मग आपण त्या फ्युचर कंटिन्युअस टेन्स जे सूत्र आहे ते सूत्र आपण घेऊया। चला सुरुवात करू आपण, सूत्राला सुरुवात करूया आपण। सूत्र घेऊ आपण। हा, तर आता मग सूत्र कसं असेल बाळांनो आपलं? एक मिनिट। हा, सूत्र कसं असेल मग? तर पहिल्यांदा एस घ्यायचं आपल्याला, एसच्या नंतर ना शॉल बी ऑब्लिक विल बी प्लस V4 प्लस ओ असलं आपलं अशा प्रकारचं फ्युचर कंटिन्युअस टेन्स सूत्र आहे बाळांनो। हा, सुरुवातीला घ्यायचं एस। एस म्हणजे वाक्याचा कर्ता, एस म्हणजे व्ही म्हणजे एस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्ही बरोबर आहे। व्ही एस, याच्या नंतर शॉल बी किंवा विल बी घ्यायचे, त्याच्यानंतर V4 घ्यायचे, त्याच्यानंतर ओचा वापर करायचे आपल्याला। अगोदर आपण एस घेतला, याच्या नंतर शॉल बी ऑब्लिक विल बी म्हणलेला आहे। शॉल बी ऑब्लिक विल बी, ऑब्लिकचा अर्थ काय? किंवा। आता बाळांनो आपल्याला प्रश्न पडला, वाक्यातले शॉल बी आणि सूत्रामध्ये काय आपण शॉल बी किंवा विल बी दिलेलं आहे, नेमकं त्यापैकी शॉल बी कधी घ्यायचं आणि विल बी कधी घ्यायचं त्या संदर्भातली अडचण आपल्याला निर्माण झाली। त्या अडचण आपल्याला सोडविण्यासाठी खाली आपण काय घेणार आहोत? टेप घेणार आहोत। तर लिहा तर मग खाली व्यवस्थित टीप, व्यवस्थित सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहा टीप। तर लिहा बाळांनो टीप खाल्ल्या साईडला, टीप। टीप नंबर 1,
टिप नंबर 1, आय कॉमा वी असल्यास करता कंसात यस कंस बंद डॅश आय कॉमा वी पैकी असल्यास डॅ 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 त्यावेळेस ना शॉल बी ऑब्लिक विल बी पैकी शॉल बीचा वापर करा. आता शॉल बीचा प्रश्न मिटला, राहिला आता विल बी. आता विल बी साठी टिप नंबर 2 घेऊ आपण. करता कंसात यस कंस बंद डॅश इतर असल्यास. काय म्हणलं बाळांनो आपण? इतर असल्यास. इतर असल्यास त्यावेळेस काय घ्यायचं मग? डॅ 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 त्यावेळेस विल बीचा वापर करा. काय करा? विल बीचा वापर करा. हा ना, शॉल बी विल बी साठी आपण या ठिकाणी टिप घेतलेला आहे. बरोबर आहे. यसच्या नंतर शॉल बी किंवा विल बी घ्या. करता बाळांनो आय किंवा वी या दोन्ही करता जर आला आय किंवा वीच्या पुढे काय घ्यायचे? आपल्याला शॉल बीचा वापर करायचे. त्याच्यानंतर इतर म्हणलेलं आहे. इतरचा अर्थ काय? इतर असल्यास. इतरचा अर्थ काय? आय किंवा वी. ही जी काही दोन करते या दोन कर्त्यांना सोडून कुठले काय करते येणार त्यावेळेस त्या ठिकाणी विल बीचा वापर करा. म्हणजे आय किंवा वी जर आलं आय किंवा वीच्या पुढे शॉल बीचा वापर करा. आणि इतर म्हणजे काय? आय किंवा वी सोडून बाकी कोणते का करता यसच्या ठिकाणी येणार त्यावेळेस शॉल बी कटेल विल बीचा वापर करा. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. आपण हा काळ समजावून सांगण्यासाठी आपण काय घेऊया? एक एक्झाम्पल. आय हॅव प्लेड अ गेम. काय म्हणलं बाळांनो? एक्झाम्पल नंबर 1 घेतला आपण. आय हॅव प्लेड अ गेम. आणि आपल्याला काळ कोणता करायला सांगितलं या ठिकाणी? फ्युचर FUTURE फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा आपला काळ करायला सांगितला. दिलेलं वाक्य एका काळातलं वाक्य आपल्याला दुसऱ्या काळात सांगितलं जात असते अशा प्रकारचं. बरोबर आहे. मग हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य. आपल्याला करायला सांगितलं फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर चला बाळांनो, आपण एका काळातलं वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना किती घटक काढले पाहिजेत? तर नक्कीच तुम्हाला माहितीच आहे. ते कोणते मग? यस, वी आणि ओ. SVO काढले पाहिजेत. मग SVO काढण्यासाठी कुठे जातो आपण? आपल्या HU कडे जातो आपण. HU कोणते? तर इथं दिलेलं आहे. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्यार. पाठच केले पाहिजे पूर्ण ते. एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्यार अशा प्रकारची HU आहेत. तर मग सांगा या ठिकाणी HU कोणतं आहे बाळांनो? या ठिकाणी या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्या तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर HU आहे या ठिकाणी. लक्ष द्या इकडं. तर ह्याव आहे. बरोबर आहे. अहो का ह्याव HAVE. मग अहो का इथं ह्याव आहे. या वाक्यामध्ये ह्याव. त्याला मारा राऊंड, त्याला HU ला राऊंड मारलं. HU च्या अलीकडल्या साईडला जे काय असते 1 2 3 4 किती काय शब्द असणार या ठिकाणी एकच आहे आय. त्याला अंडरलाईन मारलं. त्याला यस असं नाव दिलं. पाहिजे होते SVO. आपल्या SVO पैकी यस निघाला. आता कोणतं घटक करायचं बाळांनो आपल्याला? तर यसच्या नंतर कोणतं आहे मग? व्ही काढायचंय. आता व्ही कसं करायचं? चला पाहू आपण. हे जे HUला राऊंड मारलेलं आहे आपण त्याच्या पलीकडल्या साईडला एकाच शब्दाला अंडरलाईन मारा आणि त्याला व्ही असं नाव द्या. आपला व्ही पण निघाला. आता यस निघालं, व्ही निघालं, राहिलं काय? ओ राहिलं. आता ओ काढायचंय. आता ओ कसं काढायचं मग? तर आपण ओ करत असताना ओ म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. त्या व्हीच्या पलीकड किती काय शब्द असणार जेवढे काय व्हीच्या पुढे शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आहे आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपलं ओ पण निघालं. पाहिजे होतं SVO. आपला यस पण निघाला, व्ही पण निघाला, ओ पण निघाला. हा तर बाळांनो आता मग आपण काय करायचं ते आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवूया. SVO काढलेलं. बोला बर. सुरुवातीला सूत्रात काय बाळांनो? इथं यस आहे. यस कोणतं आहे? इथं आपलं आय आहे. लिहा मग आय त्या ठिकाणी सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहा आय. हा एसचा प्रश्न मिटला.
आता पुढे काय बघा नाही, शाल बी किंवा विल बी, ऑब्लिकचा अर्थ काय किंवा, शाल बी किंवा विल बी. आता मग बोला, मग हा जो काय करताय या कर्तेप्रमाणे शाल बी येईल का विल बी येईल? हा करता टिप नंबर 1 पैकी असेल तर शाल बी घ्या. इथला करता टिप नंबर 2 म्हणजे इतर जर असेल तर विल बीचा वापर करा. मग इथला करता काय आहे, आय आहे. मग आय व्ही पैकी जर असेल तर काय घ्या म्हणलं आपल्याला इथं, तर शाल बीचा वापर करा म्हणलेला आहे. मग आपण आय व्ही पैकी आय आहे म्हणून आपण इथं शाल बीचा वापर केला, शाल बीचा वापर केला. आता शाल बी ऑब्लिक विल बीचा प्रश्न मिटला आपला. सांगा बरं पुढे काय, आता इथं V4 आहे. आता बघा व्ही कोणता आहे आपला, प्लेड आहे. आता प्लेडचं काय घ्यायचं आपल्याला, V4 घ्या म्हटलेलं आहे. काय घ्या म्हटलेलं आहे आपल्याला, V4 घ्या म्हटलेलं आहे. ते कुठे घ्यायचं मग, कारण आपल्याच ग्रामाच्या रजिस्टर मध्ये शेवटी दिलेला आहे V1 V2 V3 4 चा कॉलम. व्ही कोणता आहे, प्लेड. तर बघा कळा मग V1 V2 V3 4 चा कॉलम, बरोबर आहे. काढल्याच्या नंतर ना प्ले, बरोबर आहे. लक्ष द्या इकडं. आता प्ले किती नंबरला बघा प्ले का आपण त्या V1 V2 V3 4 चा कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये 3 नंबरला या ठिकाणी दिलेला आहे बघा प्ले, है ना. तर वाक्यामध्ये V3 दिलेलं आहे प्लेड. आपलं घ्यायचं काय, V4 घ्यायचंय. V4 का इथं मी सांगितलं, हा V1 चा कॉलम, हा V2 चा, हा V3 चा आणि हा V4 चा. आता V3 दिलेलं आहे, घ्यायचे आपल्याला V4. तर V4 काय प्लेडचं, PLAYING प्लेइंग. तर चला मग आपल्या वाक्याकडे चला. प्लेडचं V4 काय आहे, प्लेइंग आहे. मग चला घ्या मग PLAYING प्लेइंग घेतला आपण, V4 घेतला. V4 चा सुद्धा प्रश्न मिटला. पुढे काय आता इथं ओ कोणता आहे मग आपला, गेम आहे म्हणून गेम घेतला आपण. झालं आपलं फ्युचर स्कूल. काळ कोणता करायचा आहे, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, जे की आपण तो काळ शिकत आहोत. हा तर बोला मग एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना किती घटक करतो आपण, तर 3 घटक करतो. त्या 3 घटकांची नावे काय आहेत, तर SVO आहेत. SVO या वाक्यामध्ये आहेत का, तर नक्कीच असतातच. मग ते कारण ते कसं करायचं, एचयू कडे गेलं पाहिजे. एचयू कोणते, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्याड. हा मग बोला बर. मग सुरुवातीला एचयू कोणतं येतं वाक्यामध्ये, शाल बी, एम, इज, आर, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, ह्याड पैकी तर नक्कीच विल आहे का इथं, है ना. हो का इथं विल, बरोबर आहे. हो का विल. त्याला चला मग मारा त्याला राऊंड. त्याच्या अलीकड काय असतं बाळानो, यस असते. यस निघाला आपलं. आता पुढे काय करायचं, व्ही कुठे असते, जे याच्याला आपण राऊंड मारलेला आहे त्याच्या पलीकडे एक शब्द, एकाच शब्दाला चांगलं मारायचं आणि त्याला व्ही असं नाव द्यायचं. आपला व्ही पण निघाला. राहिलं काय ओ, त्या व्हीच्या पलीकड जेवढे काही शब्द असतात त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारा आणि त्याला ओ असं नाव द्या. ओ पण निघाला. आपल्या पाहिजे होतं यस व्ही ओ, आपला यस पण निघाला, व्ही पण निघाला, ओ पण निघाला. आता यस व्ही ओ ना कुठे ठेवायचं आपण, त्या दिलेल्या सूत्रात ठेवायचं. मग सूत्र कोणतं आहे आपलं, एस प्लस शाल बी ऑब्लिक विल बी प्लस V4 प्लस ओ हे आपलं सूत्र आहे. चला तर ठेवूया मग आपण. तर बाळांनो सांगा सुरुवातीला काय इथं यस आहे. यस कोणतं आहे मग आपलं, दे आहे. घ्या मग दे लिहून व्यवस्थित, दे घेतलं. आता याच्या नंतर काय घ्यायचं आपलं, शाल बी किंवा विल बी, ऑब्लिक म्हणलेलं आहे. ऑब्लिकचा अर्थ काय, किंवा. शाल बी किंवा विल बी दोन्हीपैकी एक घ्या. मग आता शाल बी घ्यायचं का विल बी घ्यायचं, तो इथला करता आपला सांगेल. इथला करता आय व्ही टिप नंबर 1 पैकी का 1 पैकी आहे, म्हणजेच आय किंवा व्ही पैकी आहे का, इथं नाही तर दे आहे. आय पण नाही, व्ही पण नाही, वेगळंच आहे म्हणजे इतर मध्ये येईल. म्हणजेच काय येईल, शाल बी कटलं, राहिलं विल बी म्हणून विल बी घेतलं. शाल बी विल बीचा प्रश्न मिटला आपला. पुढे V4 आहे. व्ही कोणता बघा ना आपला, गो आहे. आता गोचं V4 का असेल, कुठे गेलं पाहिजे, आपल्या V1 V2 V3 च्या कॉलम मध्ये गेलं पाहिजेत, जे की आपल्या ग्रामाच्या रजिस्टरच्या शेवटी दिलेलं आहे. तर चला करा मग गोचं V4 करण्यासाठी आपण V1 V2 V3 चा कॉलम काढूया. तर का इथं पहिला म्हणजे गो, वेन, गॉन, गोईंग, बरोबर आहे. गो हे V1 मध्ये आहे, बरोबर आहे. गो कुठं आहे, V1 मध्ये दिलेला आहे. तर इथं V2 हे V3 आणि हे काय आहे V4 आहे. म्हणजे गोचं V4 काय आहे, गोईंग आहे. तर चला मग आपल्या वाक्याकडे चला परत.
आपल्या वाक्याकडे परत चला. तर गोच विपर काय बाळांनो, तर गोईंग आहे. म्हणून व्यवस्थित लिहून घ्या गोईंग, GOING गोईंग लिहून घ्या. विफोरचा प्रश्न मिटला. पुढे काय इथं ओ कोणतं आहे, टू स्कूल, म्हणून टू स्कूल घ्या. घाबरायची गरज नाही, 100% वाक्य आपलं आलंच पाहिजे. लक्ष समजतंय. चला एक्झाम्पल नंबर आणखीन एक घेऊ. एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. चला तर एक्झाम्पल नंबर 3 आपण सोडून घेऊया. एक्झाम्पल नंबर 3 काय बाळांनो, सी हॅज रिटन द बुक. सी हॅज रिटन द बुक. हे सुद्धा काळ कोणतं करायचंय, फ्युचर कंटिन्युअस टेन्स करायचंय. तेच सेम पद्धत एका काळातील वाक्य दुसऱ्या काळामध्ये करत असताना किती घटक काढतो आपण, तर 3 घटक काढतो. त्या 3 घटकांची नावे काय, यस, व्ही आणि ओ. काय, यस, व्ही आणि ओ. एस ओ करत असताना कुठे जातो आपण, तर एचयू कडे जातो. एचयू कोणते कोणते आहेत, एम, इज, आर पाठच केले पाहिजेत. वॉज, वेअर, शॉल, विल, ह्याव, ह्या. मग सांगा बरं या वाक्यामध्ये एचयू कोणतं आहे, तर ह्याज आहे. HAS. हो काय, HAS ह्याज. चला मारा लावून त्याच्या अलीकडल्या साईडला जेवढे काही शब्द असतील त्याला अंडरलाईन मारा. इथे एकच शब्द आहे, त्याला अंडरलाईन मारलं, त्याला का नाही द्यायचं, यस. आपल्या काय निघाला, पहिला घटक यस निघाला. हा आता सांगा पुढचं घटक कोणतं आहे, तर नक्कीच व्ही आहे. आता व्ही कसं करायचं, मग ह्या ज्या काही याचीला रोड मारलंय तिचा पलीकड एक शब्द, एका शब्दाला अंडरलाईन मारा आणि त्याला व्ही असं नाव द्या. आपला व्ही पण निघाला. पुढे आता ओ करायचंय. आता ओ कसं करायचं, हे जे व्हीला राऊंड अंडरलाईन मारून त्याला व्ही नाव दिले ना, त्याच्या पलीकड जेवढे काही शब्द असतील त्या सर्व शब्दाला अंडरलाईन मारायचं आणि त्याला ओ असं नाव द्यायचं. आपलं ओ पण निघालं. आपल्याला पाहिजे तर यस व्ही ओ काढलं आपण. आता यस व्ही ओ आपण त्या सूत्रामध्ये ठेवायचं आहे. तर चला तर मग ठेवूया आपण. तर सांगा बाळांनो सुरुवातीला काय येतं, सुरुवातीला यस आहे. यस कोणतं आहे आपलं, हा सी आहे, म्हणून यस HEC घेतला आपण. आता याच्या नंतर काय, शॉल बी ऑब्लिक विल बी. ऑब्लिक म्हणजे किंवा, शॉल बी किंवा विल बी. आता शॉल बी घ्यायचं का विल बी घ्यायचंय, तो इथला करता सांगेल आपल्याला. इथला करता SHEC आय किंवा बी पैकी आहे का, तर नक्कीच नाही. मग शॉल बी कटलं, राहिलं काय, शॉल बी कटलं, राहिलं काय, विल बी राहिलं. म्हणून घ्या विल बी, WILL विल बी घेतलं. शॉल बी विल बीचा प्रश्न मिटला. पुढे V4. व्ही कोणतं बाळांनो आपलं, रिटर्न आहे. रिटर्नचं V4 कोण काय, मग रिटर्न हे V3 मध्ये असणार आहे. त्याचं काय घ्यायचं आपल्याला, V4 घ्यायचं. आता V4 कुठून घ्यायचं, काढा आपलं परत आपलं V1 V2 V3 चा कॉलम. हो का बाळांनो, आपलं V3 का या ठिकाणी आहे. V3 कुठं आहे का, या ठिकाणी आपलं V3चं काय घ्यायचं आपल्याला, तर V4 घ्यायचं. V4 कोणता आहे मग, रायटिंग. चौथा कॉलम रायटिंग, WRITING. आता कुठे जायचं आपण, आपल्या वाक्याकडे चला. आपल्या वाक्यामध्ये काय घ्यायचं मग, रिटर्नचं V4 काय मग, तर रायटिंग आहे. WRITING रायटिंग घेतला आपण. V4चा प्रश्न मिटला. पुढे आता ओ कोणता आहे, द बुक आहे, म्हणून द बुक घेतलेलं आहे. हे झालं आपलं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं 3 नंबरचं वाक्य. अपेक्षा आहे सर्वांना हा काळ समजलेला असेल. आता याच्यावर आधारित आपण होमवर्कसाठी काही वाक्य घेऊया.